पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। सोलापूरमध्ये एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। पत्नी व लेकराचा विरह सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून वर्षभरापूर्वीच प्रेम जाधव यांनी एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता। तरी दोघांमध्ये सतत वाद सुरू असायचे। दरम्यान 2 महिन्यापूर्वी पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती। त्यानंतर तिने परत येण्यास नकार दिल्याने विवाहित तरुणाने आपलं आयुष्य संपवलं। प्रेम अंकुश जाधव वय वर्ष 21 राहणार तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर असे या तरुणाचं नाव आहे। आत्महत्या करण्याअगोदर प्रेम जाधव याने पत्नीला ऑडिओ मेसेज पाठवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेमचा प्रयत्न अयशस्वी ठरला। प्रेमने पत्नीला 2 ऑडिओ मेसेज पाठवले। त्यात म्हटलं की तू जे ऐकून करतेस स्वतःच्या पायावर धोंडा मारतेस। मी किती दिवस झाले तुला फोन करतोय, लेकराचं तोंड दाखवत नाहीस। तू आपला देव सोडून दुसऱ्याकडे जातीयस, आईचं ऐकतेस, माझ्या शब्दांना मान देत नाहीयेस। मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ, त्याला चांगले संस्कार दे, माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस, असा ऑडिओ मेसेज प्रेमने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला पाठवले होते। प्रेमची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकताच नातेवाईकांच्या आणि मित्राच्या डोळ्यात पाणी तरळलं। काल रविवारी पहाटेच्या सुमारास प्रेमने आत्महत्या केली होती। या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।